Student, in our previous lecture we have studied about Mendeleev principle of heredity. Now in this lecture we are going to study about a very important topics, that is genetic disorders. What are genetic disorders? The diseases or a disorder occurring due to the abnormality in the chromosomes and mutations of a gene are called as a genetic disorder. ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण झाल्या आहेत कशामुळे, तर क्रोमोझोम्सच्या डिफेक्टमुळे किंवा म्युटेशनमुळे जीन्समध्ये, त्याला बोलतात जेनेटिक डिसऑर्डर्स. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज includes either increase or decrease in the number and deletion or translocation of any part of a chromosome. जर क्रोमोझोममध्ये डिक्रीज किंवा इन्क्रीज असेल तर त्यांनी या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकतात. एक्झाम्पल आर फिजिकल डिसऑर्डर्स लाईक स्लिप्ड लिप, अल्बिनिझम, physiological disorders like sickle cell anemia, hemophilia, etc. So let us see this in detail. Human beings have 46 chromosomes in the form of 23 pairs. ह्युमन बीनमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात आणि त्याचे जर पेअर केले तर ते 23 असतात. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द साईज अँड शेप ऑफ दीज क्रोमोझोमल पेअर्स. या क्रोमोझोमल पेअरमध्ये खूप व्हेरिएशन असतात त्यांच्या साईज आणि शेपमध्ये. दीज पेअर्स हॅव बीन नंबर्ड आउट ऑफ 23 पेअर्स. 22 पेअर्स आर ऑटोझोम्स. 22 पेअर्स हे ऑटोझोम्स असतात आणि 1 पेअर इज अ सेक्स क्रोमोझोम. त्याला ऑलोझोम्स पण म्हटलं जातं. सेक्स क्रोमोझोमला ऑलोझोम्स पण म्हटलं जातं. क्रोमोझोम्स इन द वुमन आर रिप्रेझेंटेड ॲज 44 प्लस XX अँड इन मॅन ॲज 44 प्लस XY. जे वुमन असतात त्यांच्यामध्ये 44 प्लस सेक्स क्रोमोझोम जो आहे तो XX असतो आणि मॅनमध्ये 44 हे ऑटोझोम्स असतात आणि सेक्स क्रोमोझोम हा XY असतो. Mendel has shown in his experiment that there are two types of genes, dominant and recessive. If we take into the account the number of chromosomes in the human cell, their cell-related types and the types of gene on the chromosomes, dominant and recessive, we can ever where genetic disorders originate, how they are inherited. We can see की जेनेटिक डिसऑर्डर कुठे जनरेट होतात आणि ते कसे इनहेरिटेड झालेले असतात. सो लेट अस सी अबाउट द डिसऑर्डर ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. So we are going to see this type of disorders of chromosomal abnormalities. Now let us see this. The disorder due to the chromosome abnormality. Following are the disorders that occur due to the numerical change in the chromosomes. Offsprings are not sterile if there is change in the number of ऑटोझोम इज लेस. जर ऑटोझोम्स लेस असतील तर काय होतं ते बघूया. इन्स्टेड इफ देअर इज अन इन्क्रीज इन द नंबर ऑफ ऑटोझोम्स पेअर. एकतर ऑटोझोम्स कमी असले तर किंवा त्यांचे पेअर जर जास्त असले तर फिजिकल और मेंटल ॲबनॉर्मॅलिटीज अराइज अँड द लाईफ स्पॅन इज शॉर्टन विथ द शॉर्टन लाईफ स्पॅन. त्या जे मुलं असतात त्यांचं आयुष्यसुद्धा कमी असतं आणि त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज पण असतात. फॉलोइंग आर सम डिसऑर्डर्स. सो इन अवर नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू सी अबाउट द disorders.